महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मताम. चित्तरंजन गुरुजी वडुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे जगदंबे आई भवानी माता यांच्या प्रेरणेनुसार आज या ठिकाणी 20-25 ब्राह्मणांच्या एकमेकांच्या सहकार्यानं 31 ते आज तारखेपर्यंत शतचंडी सहस्रचंडी महायज्ञ या ठिकाणी संपन्न झाला. तो असा की न भूतो न भविष्यत. आमच्या बघण्यात आज पहिल्यांदाच असा कार्यक्रम झाला. तर एवढे सगळे ब्राह्मण दूरदूरवरून आले. त्यांची सगळी उठण्या बटण्याची सोय त्या चित्तरंजन गुरुजींनी केली की त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही कमीपणा न्यूनता काही वाटली नाही. जगदंबेच्या आशीर्वादानं सगळ्या वडुस्करांच्या, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील जे लोक असतील त्यांच्या, त्याचप्रमाणे या ठिकाणी अल्पानल्प म्हणजे काही द्रव्य वस्तू स्वरूपात, कोणी पैसे स्वरूपात, कोणी तूप स्वरूपात, जे काही वस्तू कोणी दिले असतील त्या सगळ्या भक्तांच्या मनोकामना जगदंबेच्या आशीर्वादानं परिपूर्ण होते. त्याचप्रमाणे जी जी त्यांची काही मनोकामना असेल ती मनोकामना जगदंबेच्या आशीर्वादानं परिपूर्ण होते. चित्तरंजन गुरुजी यांना चांगल्या प्रकारे असेच उत्तरोत्तर चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी आई जगदंबा त्यांना सद्बुद्धी दीर्घ आरोग्य प्राप्त करून दे आणि अशीच उत्तरोत्तर चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी आपल्या सगळ्या समाजाला एकत्र करून त्याने हा जो कार्यक्रम केला आहे तो उल्लेखनीय असा कार्यक्रम आहे. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचं श्रेय जगदंबेनं त्यांना द्यावं आणि त्यांना चांगल्या प्रकारचं दीर्घ आरोग्य प्राप्त करून द्यावं हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना. हां, आता ह्याच्या मागे आमच्या कोकणपट्टीमध्ये सहस्रचंडी शतचंडी हे आमच्याकडे कायम होतच असतात. त्यामुळे आम्हाला काय तसं नवीन असं नाही आहे, होतं राहणार. हां, आता या ठिकाणी म्हणजे काय की आम्ही ज्या वेळेला आम्ही यज्ञ करतो शतचंडी किंवा सहस्रचंडी तर एक कुंडावरती करतो, म्हणजे एक होमाचं कुंड घेऊन करतो. पण आज या ठिकाणी 10 कुंड आहेत. त्या प्रत्येक कुंडावरती आचार्य तज्ज्ञ शिकलेले गुरुजी होते आणि साहित्यामध्ये कुठलीही प्रकारची न्यूनता नव्हती. हे त्यातलं एक वैशिष्ट्य. आणि एवढे सगळे लांबून नाशिक, कळवण, कल्याण, पनवेल, गोवा म्हणजे आम्ही बॉर्डरचे या सगळ्या लोकांना बोलवून त्यांना एकत्र करून याने जो आनंदानं खेळीमेळीने कार्यक्रम केला त्याला तोड नाही. तुम्ही काय सांगाल गुरुजी? तर हा सहस्रचंडी यज्ञ सोहळा फार म्हणजे फार क्वचित होतो, ते पण फार देवीच्या कृपा आशीर्वादाने होतो. कारण हे सर्व करणं काय सोपं नाहीये. कारण या देवीच्या हा यज्ञ करण्यासाठी सुद्धा देवीचा साथ लागतो. हे सर्व आज वडूज तालुक्यामध्ये म्हणजे वडूजच्या या ठिकाणी सर्व देवीच्या इच्छेने झाले हेच मी तुम्हाला सांगू शकतो. आणि या यज्ञाचं कर्म म्हणजे अख्ख्या देशाला या यज्ञाचं फळ मिळावं आणि सर्वांची जी बुद्धी आहे किंवा आरोग्य सर्वांचं चांगलं राहावं हेच देवाचरणी प्रार्थना करतो. बस माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.